स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनल कथा सरितामध्ये। जेव्हा तुम्ही ईश्वराचे ध्यान करायला बसता तेव्हा तुमचा आत्मा ईश्वराशी जोडला जातो। ईश्वरचरणी आपण लीन होतो। सजीव असो किंवा निर्जीव, सर्वच ठिकाणी ईश्वराचा वास असतो। त्यामुळेच आपल्या आत्म्याच्या ईश्वराशी संबंध जोडला जातो। तेव्हा ईश्वर म्हणजेच देव आपल्याला काही संकेत देत असतात। हे जे संकेत असतात हे साधे साधे संकेत आहेत, आपण याकडे दुर्लक्ष करतो। परमात्मा आहे हा सर्व जीवजंतूंशी जोडला गेलेला आहे। मग जेव्हा आपण पूजा किंवा ध्यान करत बसतो त्यावेळेला आपल्या आजूबाजूचे वातावरण हे सकारात्मक ऊर्जेने भरून जाते। आपले मन देखील यावेळेस खूप प्रसन्न होते। यावेळेस जे काही दुःखाचे वातावरण आहे ते आनंदामध्ये भरून जाते। आपल्या अडचणीत आणि विचारांमध्ये, तणावांमध्ये यावेळेस आपल्याला सुटका सापडते आणि आपण ताजेतवाने होतो। या सकारात्मक शक्तींचा प्रभावच असा असतो की कितीतरी वेळेला आपल्याला याचा फायदा होतो। विद्यार्थी अभ्यासाला बसताना माता सरस्वतीचे स्मरण करतात, त्यांच्या डोळ्यात पाणी येते। याचा अर्थ असा की माता सरस्वतीची कृपा आपल्यावर झालेली आहे। आपण देवांशी निगडीत काही कथा ऐकत असतो तेव्हा आपल्या शरीरावर काटा उभा राहतो, डोळ्यामध्ये पाणी येते। स्वामींची प्रार्थना करत असाल किंवा इतर अनेक देवदेवतांची प्रार्थना करत असाल तर यावेळी तुमच्या डोळ्यात पाणी आले तर हा ईश्वराचा संकेत आहे। त्यावेळेस तुम्ही तुमच्या मनातील इच्छा, मनोकामना देवापुढे बोलायची आहे, ती नक्की पूर्ण होते। जर तुम्हाला घरातील ज्योत अचानक मोठी होताना दिसेल, अशा वेळेस मान्यता आहे की भगवान शंकराचा वास असतो। पूजा करताना ज्योत मोठी झाली तर ईश्वर तुमच्यावर प्रसन्न आहे असे समजावं। तसेच मित्रांनो, आपल्या घरामध्ये पूजा करताना धूप लावतो आणि या धूप लावलेल्या धुराचा धूर जर देवाकडे जात असेल तर यामागचा देखील संकेत आहे की तुम्ही जी पूजा केली आहे ती ईश्वराने कबूल केली आहे। पूजा करताना वाहिलेले फूल पडले तर ते शुभ मानले जाते। सकाळच्या वेळी जर दारावर गाय आली तर गायीला खाऊ घाला। पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने हात जोडून गोमातेसमोर इच्छा मागा, तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल। तर मित्रांनो, तुम्ही देखील स्वामींची सेवा करत असाल, स्वामींची पूजा करताना स्वामीसमोर बसल्यानंतर तुमच्याजवळ डोळ्यात पाणी आले तर त्यावेळेस आपल्या मनातील इच्छाही स्वामींसमोर बोलायची आहे। तसेच घरातील देवपूजा जरी करत असाल आणि तुमच्या डोळ्यात पाणी आले तर देवदेवतांसमोर तुम्ही आपल्या मनातील इच्छा पूर्ण करू शकता व ती पूर्ण होते। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।